स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं. नियतीनं गनिमी कावा केले. रायगड थरारला. स्वराज्याचं सिंहासन दुबळं भासू लागलं. भाल्यावरच्यातील ढाल तलवारीतील वीज निघून गेली आणि स्वराज्याचं पाऊल एका अशा वाटेवर पडलं जिथे होता संघर्ष. धाकट्या बाईसाहेब, रडू नका. रडणं थांबवा आता. कसं थांबवा? जसं आम्ही थांबवलंय तसं थांबवा. आमची समजी काढताय आणि तुमचं काय? तुमचं रडणं तरी कुठे थांबलंय? अरे तुमचं रडणं थांबा बघू. आता या डोळ्यातले ओघळ तेव्हाच थांबतील जेव्हा आम्ही आमच्या स्वारींच्या जवळ जाऊ. मातोश्री, असं म्हणू नका ना हो. मग आम्हाला खूप घाबरल्यासारखं वाटतं. आता ना आम्हाला सगळ्यांचाच राग येतो. पहिला आमच्या आबासाहेबांचा. आबा आम्हाला सोडून गेले. आणि दुसरा राग येतो तो म्हणजे आमच्या दादासाहेबांचा. का नाही आलेत आमचे दादासाहेब? बोलवा ना त्यांना. आम्ही त्यांना खलिता पाठवला. आले का नाही? काहीही करून त्यांना बोलून घ्या. आम्हाला करमत नाही हो त्यांच्याशिवाय. आम्हाला ते पाहिजेतच. तुमचे दादासाहेब लवकरच येतील. आम्ही अनाजी पंतांना शंभूराजेंकडे स्वार पाठवायला सांगतो. लवकर सांगा. परिस्थिती फार गंभीर आहे. गडाखाली अजून रयत मोठ्या संख्येने जमा आहे. त्यांना जर खरी हकीकत समजली तर ती बेकाबू होईल. काय करेल याचा नेम नाही. म्हणून तुम्ही सावधानता बाळगावी. हलगर्जीपणा करू नका. जी या. पंत 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 जरा बागेकडे येता का? काय झालं? महाराजांची गोडी काही खात बी नाही. एवढे दिवस झालं कशाला तोंड बी लावत नाही. पण कारण काय खरं? पंत, महाराज रोज सकाळी कल्याणी घोडीचा खरारा करायचे. तिला खाऊ घालायचे, तिच्याशी बोलायचे. पण आता एवढे दिवस झालं महाराज दिसले नाही. ती आता काही खात बी नाही. रडते ती. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत आहेत माणसासारख्या. काय करायचं? अजून एखादा दिस निदान पाणी तरी प्यावं, नाहीतर जातीवंत जनावर जीव सोडल. अवघड करून ठेवलंय महाराजांनी. मी तर घोड्यातच लहानाचा मोठा झालो, पण
पण असली येडी माया मी जनावरात पहिल्यांदाच पाहतोय. तुम्ही प्रयत्न करा, मी येतो बागेत थोड्या वेळात. जी पंत. पराक्रमाची पसायदाने, जनहिताची पसायदाने, कळवळ्यांची पसायदाने शिवरायांनी आम्हास द्यावी. वाह, बेहतरीन. खरंच युवराजनी? खरंच खूप सुंदर. आबासाहेब येऊन गेल्यानंतर तुमच्यातला कवी गप्प कसा याचाच विचार करत होतो आम्ही. ऐकवा ना. बैलांचे घुंगरू पैंजण व्हावे, चाकाचे वंगण अत्तर व्हावे, जिजाऊंची माया काजळ व्हावे, रंजल्या गांजल्या जवळ घ्यावे, स्वराज्याची ऊब द्यावी, द्यावा तसा निवारा, भरून जावा शिव विचारे, मना मनाचा गाभारा. वा, खूपच छान. भरून जावा मना मनाचा गाभारा. भरास येवो असाच जलसा, घरोघरी अन गावो गावी, लखलख त्या पात्यावर मग शिवरायांची अमर ओवी. वाह, सुंदर. एक बार फिर. भरास येवो असाच जलसा, घरोघरी अन गावो गावी, लखलख त्या पात्यावर मग शिवरायांची अमर ओवी. वाह, अद्भुत सुंदर रचना आहे. आम्ही तर म्हणतो, जसं तुम्ही बुधभूषण काव्य लिहिलं तसंच शिवभूषण काव्य लिहावं. हम भी यही चाहते हैं, मगर कविराज, अगर आम्हाला समज मिळते तर आम्ही कवन बांधतो, आणि शिवभूषण बांधायचं तर आबासाहेब सापडणं महाकठीण. आणि सापडले तर ते आपल्यालाच सापडतील. बघू, प्रयत्न करू. आता हे कवन रायगडी पाठवावं. आम्ही व्यवस्था करतो. युवराज, आबासाहेब हे कवन वाचून खूप खुश होतील. येसू आबासाहेब खुश झाले म्हणजे आम्हाला सगळं काही मिळालं. सगळं. पाया पडतो, मला सोडा. काय सोडा? चल गेले तर समोर. तुझ्या अशा वागण्याला आम्हाला फास देशील? काय मामला आहे? हे गड उतारत होता. धोंडी ना रे तू? हो, धोंडीच आहे हा. हिरकणी बुरजावर पहार होता याचा. वय तेवढ्यात निसटला यो. तळघरात डांबून ठेवा त्याला. मायबाप चुकलो, पण म्या काय फितूर नाही. आदेश माहितीये ना तुला? गडाचा महादरवाजा ओलांडून कोणी बाहेर जायचं नाही म्हणून. मायबाप माहिती आहे, पण काय करू, माझं मन गडावर थांबायला तयार नाही. महाराज नाही तर म्या नाही. अहो, मला कर्म ना. इथं थांबलो तर माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल. मला सोडा. सोडता येणार नाही. काही दिवस थांबावं लागेल तुला गडावर. मायबाप किल्लेदार. घेऊन जा रे याला. आणि हे बघा, कोणालाही दया माया दाखवू नका. पुन्हा एकदा निक्षून सांगताय तुम्हाला, जर का कोणी गडावरून पाय उतार झाला ना, तर पहिल्यांदा तुमचं मुंडकं छाटलं जाईल. कोणतीही सबब चालणार नाही. आला जा. बाळाजी, मजकूर लिहून झाला? हो, वाचून दाखवतो, म्हणजे शिक्के उठवून रवाना करूया. राजमान्य राजश्री युवराज शंभूराजे यांची कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे. आपले महाराज साहेब आपणास सोडून निघून गेले. हनुमान जयंतीच्या दिवशी भर मध्यानी महाराजांनी सूर्यमंडळ भेदिले, महानिर्वाण झाले. स्वराज्याचा तारणहार निघून गेला. अराजक माजू नये म्हणून गडाचे दरवाजे बंद केले होते. तसेच खबराही पाठवल्या नाहीत. आपण स्वतः सांभाळून आणि परिस्थिती जाणून सत्वर निघावे. आपल्याशिवाय स्वराज्यास तरणोपाय नाही. तातडीने येणे
मजकूर ठीक आहे? हा, रवाना करा पन्हाळगडावर. काय रवाना करताय चिटणीस? खलिता शंभूराजेंना. बघू, वाचून दाखवू? मजकूर तुमच्या चेहऱ्यावर उमटलाय पंत. अजून आम्ही गडावर आहोत, विचारा आम्हाला. पण खलिता पाठवा असा महाराणी साहेबांनी आदेश दिलाय. हा, त्या भांबावून गेल्या असतील. आणि त्यांनी सांगितलं तरी उद्या भल्या बुऱ्याची जबाबदारी कोणावर आहे? जबाबदारी कोणावर म्हणजे? आमच्यावर आहे. आणि तुम्ही मंडळींनी आता तरी पोक्तपणा दाखवा. छत्रपतींचे महानिर्वाण झाले ही काय गमतीची गोष्ट नाही. उद्या नुसता कळायचा अवकाश, मुंग्यांसारखी माणसं रायगडावर येतील, रायगड गिळतील. मग तुमची आमची काय तरा होईल हे न सांगितलेलं बरं. पंत खलिता, आधी महाराणी साहेबांशी बोलतो, मग खलिता तुमच्या ताब्यात मिळेल. असाच जलसा घरोघरी अन गावोगावी, असाच जलसा घरोघरी अन गावोगावी. लखलखत्या पात्यावर मग, लखलखत्या पात्यावर मग शिवरायांची अमर होवी. युवराज, आबासाहेब हे काव्य वाचून खूप खुश होतील. मुद्रा युवराज, हे राहिलेत खबर घेऊन, इजाजत मागतायत. पाठवा. मुद्रा युवराज, काय खबर? रायगडावरनं खबर आली आहे, महाराजांची तब्येत जरा ठीक नाही. काय काय झालंय आबासाहेबांना? जीवास बरं नाही त्यांच्या. युवराज आहो, काही खलिता पत्र दाखवा. माझ्याकडे खलिता नाही जी, ऐकवी माहितीवर मी इथवर आलोय. चांगलं केलं. कुणाच्या पत्त्यात? एक किरमाजींच्या अजिंक्य ताऱ्यावरनं आलोय. तुम्ही सदरेवर थांबा आणि आमचा आदेश आल्याशिवाय गड सोडू नका. जी. कुठे होतो आपण? लखलखत्या पात्यावर मग शिवरायांची अमर ओवी. पराक्रमाची पसायदाने शिवरायांनी आम्हास द्यावी. युवराज अहो, खबर काय आली आपणच त्याचं काहीच कसं वाटत नाही. युवराजनी ही खबर आज पहिल्यांदा तुमच्या समोर आली. पण महाराजांचं निधन झालंय अशी खबर यापूर्वी 3दा आली आहे. 3दा. काय 3दा? पण तुम्ही कधी बोलला नाहीत आम्हाला. आबासाहेबांचा गनिमी कावा असतो, आपण समजून घ्यायचं. पण युवराज, आबासाहेबांचं निधन झालं अशी खबर 3दा आली होती तुम्हाला. मग हे तर अशुभ. अशुभ? येसू ही गोष्ट आपल्याकडे शुभ मानतात. अशा बातम्यांनी संबंधिताचं आयुष्य वाढतं. म्हणजे आबासाहेबांचं आयुष्य सुद्धा वाढणार? अर्थात. युवराजनी कधी कधी स्वतःच अशा बातम्या पसरवून शत्रूला जोखतात आबासाहेब. परंतु आबासाहेबांना म्हणावं, शत्रूला जोखण्यासाठी दुसरी युक्ती वापरा. हे असं पुन्हा ऐकायला नको. आजारी पडलेत, प्रकृती ढासळलीये. त्यांना म्हणावं, आम्हाला नाही बाई सहन होणार आहे. युवराजनी आमच्या आबासाहेबांजवळ या कुठल्याही भावनेला थारा नाही. मृत घोषित करणं, मारणं, आजारी पडणं, बातम्या पसरवणं, सगळे डावपेच. आबासाहेब आग्र्याला आजारी पडले म्हणून निसटले. आम्ही मृत पावलं म्हणून मथुरेवरून सुखरूप स्वराज्यात आलो. आबासाहेब अशा बातम्या पसरवतात ज्यांना आपली करमणूक होते आणि शत्रूची फजिती उडते.
हे असे डावपेच सुद्धा खेळतात आबासाहेब स्वराज्यासाठी, हे कायम ध्यानात ठेवा. आमचे आबासाहेब म्हणजे अद्भुत आहेत ना. युवराज, येसू तुम्ही बघाच, आबासाहेब 100 वर्ष जगतील, म्हणजे अजून किमान 50 वर्ष. त्यामुळं या बाबतीत एकाच खलित्यावर विश्वास ठेवायचा, मातोश्रींच्या. महाराणी साहेब, अहो काय करता आहात? तुम्ही खलिता पाठवतात पन्हाळगडावर? हो. म्हणजे शंभूराजे येण्याबद्दल तुम्ही खलिता लिहून घेतलाय? हो. तुमच्या पाया पडतो, असला खलिता पाठवून सुखाचा ऐरावत रोखू नका. कसला सुखाचा ऐरावत घेऊन बसलायत पंत? इथे आमचं पृथ्वी मोलाचं कुंकू गेलं. कसलं सुख दुःख? पंत, आम्हाला खूप त्रास झालाय. आता आम्ही या विषयावर बोलू शकत नाही. महाराणी साहेब, जे घडू नये ते घडलं, जे होऊ नये ते झालं. सर्वांचा पालन करता गेला, पण त्यांनी उभारलेला हा डोलारा असाच सोडून द्यायचा नाही? तुम्हीच सांगा ना. आणि हे बघा, तुम्ही नाही, मलाही आता कशात रस वाटत नाही, आणि आता दुःख करत बसणं योग्य नाही. त्यामुळे महाराजांचा आत्मा तळमळणार. फार फार वाईट झालं. हे असं काही होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. कोणाला वाटत होतं? अहो, जग राहटी आहे, नाही थांबून चालत. ठीक, पाठवून द्या खलिता. या तुम्ही. महाराणी साहेब, अहो काय खलिता पाठवा? आता या रायगडाच्या अंबारीत तुम्ही बाळराजे बसणार, आणि शंभूराजांना कुठे बोलवताय? का? अहो, ते आले की सगळा घोटाळा होणार. काय घोटाळा? अहो, शंभूराजे सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेणार. घेऊ द्या, घेऊ द्या. आता सगळ्या गोष्टीतून आमचं मन उडालंय. महाराणी साहेब, अहो असं का म्हणताय? आज आम्ही एवढा आटापिटा केला तो का? आम्ही तुमच्या मागे उभे राहिलो ते का? बाळराजे म्हणतो तर तो त्यांचा लोभस स्वभाव. इकडची स्वारी होती तेव्हा आमचा हट्ट होता. आम्हाला वाटायचं शंभूराजेंबरोबर बाळराजेंनीही मिरवावं. पण आता मिरवण्याची नाही, गरजण्याची गरज आहे, आणि ते शंभूराजेच गरजू शकतात. अहो, बाळराजेही गरजतील, आणि त्यांचा आवाज कमी पडला तर आम्ही आहोत मागे गरजायला. गरजणं वेगळं आणि कोल्हेकुई वेगळी पंत. असं म्हणू नका महाराणी साहेब. आम्ही पुन्हा सांगतोय पंत, महाराज गेले, आमचा रस गेला. आता आम्हाला काहीच नको. महाराणी साहेब, अहो पाया पडतो तुमच्या. एवढं संन्यासी होणं घातक. पूर्वी जे तुमच्या मनात होतं ना तेच करावं. आम्ही आहोत ना. एक गोष्ट लक्षात घ्या पंत, हे छत्रपतींचं घर आहे. छत्रपतींच्या घरात, छत्रपतींच्या माघारी राजकारण नाही. काय? कौटुंबिक गोष्टी ढवळाढवळ केली आम्हाला रुचणार नाही. आमच्यासाठी आता शंभूराजे आणि बाळराजे एकच. काय? हो, महाराजांची ही तीच इच्छा होती. हे राज्य शंभूराजेंच्या हाती सुरक्षित राहील म्हणून.